होतं हे सगळं आम्हाला माहिती आहे, पण मुळात काल आम्ही बिनविरोध केला ही निवडणूक आणि त्यानंतर जे नाव पुढे आलं, जे अध्यक्ष झालेले आहेत, ज्यांची निवड झालेली आहे, ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या 2.5 वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल, तसंच आपण पाहताय जो आनंद सोहळा किंवा कौतुक सोहळा चाललाय आज, त्या कौतुक सोहळ्यात ठीक आहे स्वतःचं कौतुक करू शकतात, इतर नेते गटनेते देखील अध्यक्षांचं कौतुक करतील, पण हे एका बाजूला होत असताना बेळगावमध्ये जो मराठी माणसावर अन्याय होत आहे, कालपासून आपण पाहतोय वातावरण चिघळत गेलेलं आहे, काही आमच्या तिकडचे कार्यकर्त्यांना अटका झालेले आहेत, हे सगळं जे होतं ते आम्ही पाहू शकत नाही आणि कुठे ना कुठेतरी या सरकारने जे ईव्हीएमचं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे त्यांनी सांगावं, कारण मागच्याच वर्षी आम्ही जेव्हा आवाज उठवला होता तेव्हा त्यावेळीच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बेळगाव ह्या परिसरात अधिकचा फंड देऊन सोयीसुविधा देऊन तिकडच्या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल, पण अजून ते कुठपर्यंत न्याय देऊ शकलेले आहेत, जो काही अन्याय होता तो रोखू शकतात का? केंद्रात जे भाजपचं सरकार आहे ते केंद्रशासित बेळगावला करणार